हम लोग को लगता है कि परमेश्वर ने कहा सबसे प्यार एक समान करो, गलत। दुश्मनों को भी प्यार करना है, तो दुश्मनों के पास जाकर उसकी ओ भाई मैं तेरे साथ हूँ, और वो आपका दुश्मन है और वो बोल रहा वाह वाह अच्छी बात है, आ जा और कर। एक ही चीज है जिसे परमेश्वर खुश होता है, और वो है आपका विश्वास। पर अभी विश्वास के खिलाफ आने वाले दो चीजें हैं। पहला चीज है डर, दूसरा चीज है झूठ। झूठ जुड़ा हुआ है डर से, क्योंकि मैं डरता हूं इसलिए मैं झूठ बोलता हूं। अगर आप झूठ बोल रहे भी हो, एक ही कारण की वजह से है, क्योंकि आप इंसानों से डरते हो। क्योंकि अगर मैंने सच बोला तो शायद से हो सकता है कि वो सामने वाला इंसान मुझे पसंद ना करे। हो सकता है कि आपके बीते हुए कल में आपके कुछ ऐसे एक्सपीरियंस हुए थे कि आपने उन स्थानों पर सच बोला जहां पर लोगों ने कहा कि आपको झूठ बोलना चाहिए, तो लोग आपके खिलाफ उठे थे। तो आपको वो याद है कि मैंने यहां पर सच बोला था, इसलिए अगले बार मैं सच बोलने से पहले 10 बार सोचूंगा कि मैं कुछ लोगों को निराश ना करूं। पौल जैसे आदमी को कभी तुम डरा नहीं सकते। वो कहता है मुझे जीना मसीह है और मरना लाभ है। इस इंसान को क्या बोलोगे, मैं तुझे मार दूंगा? बोले अरे यार मेरे लिए लाभ है, अगर मैं जी रहा हूं तो परमेश्वर के लिए जीऊंगा, अगर मरूंगा भी तो मैं हमेशा के लिए स्वर्ग में जाऊंगा। तो कौन सा चीज मुझे घबरा सकता है? मैं छोटी सोच क्यों करूं? शैतान एक बार कोशिश करके रुकेगा नहीं, पर हर बार आप बोलो नहीं। शत्रु है जो आपका पीछा नहीं छोड़ेगा, तो आप भी बोलो मैं भी परमेश्वर के वचन का पीछा नहीं छोड़ूंगा। आज मैं आपसे बातें करना चाहूंगा, आज मला तुमच्याशी बोलायचंय विश्वास के बारे में, विश्वासाविषयी, और कैसे अगर आप विश्वास कर सकते हो आणि कसं जर तुम्ही विश्वास करू शकत असाल तो सब कुछ मुमकिन है आपके लिए। सर्व काही शक्य आहे तुम्हाला। प्रेज द लॉर्ड। आमेन। विश्वास करने वालों के लिए सब कुछ मुमकिन है। विश्वास करणाऱ्यांसाठी, विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य। कितने विश्वास करते हैं कि सब कुछ मुमकिन है क्योंकि हम विश्वास किती लोक करते हैं। भरोसा ठेवतात की तुम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवाल तेव्हा तुम्हाला सर्व काही शक्य आहे। वचन कहता है कि बिना विश्वास के तुम परमेश्वर को संतुष्ट नहीं कर सकते। देवाचं वचन म्हणतं की विश्वासाशिवाय तुम्ही देवाला संतुष्ट, खुश करू शकत नाही। हालेलुया। यानी कि एक ही चीज है कारण म्हणजे एकच गोष्ट आहे जिससे परमेश्वर संतुष्ट होता है, ज्याद्वारे देव खुश होतो, जिससे परमेश्वर खुश होता है, आमेन, और वो है आपका विश्वास। आणि तो म्हणजे तुमचा Praise the Lord। विश्वास। पर अभी विश्वास के खिलाफ आने वाले दो चीजें हैं, आता पण ह्याच विश्वासाच्या विरोधात येणाऱ्या दोन गोष्टी आहेत, और अगर आप ये दो चीजें समझ लोगे आणि ह्या दोन गोष्टी जर का तुम्ही कि ये कौन से दो समजून चीज घेतल्या, है की कोणत्या दोन गोष्टी आहेत जो मेरे विश्वास को काम करने से रुक सकते हैं। ज्या माझ्या विश्वासाला काम करायला अडथळा आणतात, आमेन। और फिर आप समझोगे आणि मग तुम्हाला समजेल कि मैंने इतने समय तक मेरा विश्वास नहीं काम करने का एक ही कारण था कि मैंने इन दो चीजों को अपनी जिंदगी से नहीं निकाला। की इतका वेळ, इतका काळ झाला माझा विश्वास काम करत नाहीये, त्याच्या मागे ही दोन कारण आहेत। आमेन। कई लोग बोलते हैं कि मुझे विश्वास करने नहीं आ रहा है, अनेक जण म्हणतात की मला विश्वासच जमत नाही मैं ठेवायला। कोशिश कर रहा हूं विश्वास करने का, पर मेरा विश्वास काम नहीं कर रहा है। प्रयत्न तर करत आहे मी विश्वास करायचा, पण होत नाहीये। और दो चीजें हैं कलीसिया, पण दोन गोष्टी आहेत, और अगर आपने पहचान लिया वो दो चीजें, त्या दोन गोष्टी जर का तुम्ही और ओळखल्या अगर आपने वो दो चीजें ठीक कर लिया, आणि त्या दोन गोष्टी सुधारल्या, व्यवस्थित तो केल्या, मैं दावे के साथ कहता हूं कि आपका विश्वास काम करेगा। तर मी खात्रीने सांगतो की Praise तुमचा the Lord। विश्वास काम करेल, आपका विश्वास फल उत्पन्न करेगा, तुमचा विश्वास फळ आणेल, आप महान चीजें देखोगे। आणि तुम्ही हालेलुया। तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टींना पाहाल। आमेन। तो लिख लो, लिहून घ्या त्या दोन गोष्टी। पहला चीज पहिली गोष्ट आहे जो मेरे विश्वास को काम करने से रोकता है, जी माझ्या विश्वासाला काम करायला अडथळा आणते, वो पहला चीज है डर। ती पहिली गोष्ट म्हणजे भीती। लिखे लिखे डर। लिहून घ्या की विश्वासाला काम करण्यामध्ये अडथळा आणणाऱ्या दोन गोष्टी, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे भीती। पहला चीज जो मेरे विश्वास को मार सकता है वो है डर। पहिली गोष्ट जी माझ्या विश्वासाला ठार करू शकते ती म्हणजे भीती। और लिखे दूसरा चीज है आणि दुसरी गोष्ट झूठ। खोटं, लिखो झूठ। खोटेपणा। प्रेज द लॉर्ड। भीती आणि खोटेपणा। झूठ अलग अलग तरीकों से आ सकता है, असत्य जे खोटं वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतं, और उन जगहों से भी आ सकता है जहां पर आपको लगा कि कभी भी इस स्थान से झूठ नहीं हो सकता। आणि अशा ठिकाणहून येऊ शकतं जिथं तुम्ही कधी विचार पण केला नव्हता नसेल की ह्या ठिकाणहून खोटं येऊ शकतं। क्या आपको पता है कई बार कलीसिया के स्टेज से भी झूठ आ सकता है। कधी कधी मंडळीचे जे स्टेज आहे, पुलपिट आहे, तिथूनही खोटं येऊ शकतं। भले पुलपिट में पासबानों को बुलाया गया है कि वो सत्य प्रचार करे, पुलपिटावर पास्टरना बोलवण्यात आलेले पालकांना की त्यांनी सत्याचा प्रचार करावा, पर क्योंकि वो लोगों से डरते हैं, पण ते लोकांना घाबरतात, इसीलिए म्हणून वो झूठ बोलते हैं। ते खोटं बोलतात। उन्हें सत्य पता है,
त्यांना सत्य माहित आहे, पर वो झूठ बोलते हैं। खरं माहित आहे, तरी सुद्धा ते खोटं बोलतात, सत्य Amen. सांगत नाहीत. सो कई बार झूठ उन जगहों से भी आ सकता है जहां पर आपको लगा कि भाई यहां पर से तो कभी झूठ नहीं आ सकता। म्हणून अशा जागेवरून पण असत्य येऊ शकतं जिथं तुम्ही कधी कल्पना केली नसेल की इथून खोटं बोलण्यात येत असेल. इसीलिए आपको डिजर्नमेंट होना यानी कि परखना आना चाहिए कि कौन सा सत्य मेरे लिए है या कौन सा सत्य सिर्फ लोगों को खुश करने के लिए है। कोई आमेन बोले। म्हणून तुम्हाला Amen. पारखण्याचं गुण असला पाहिजे, पारखण्याचा आत्मा असला पाहिजे की कोणतं सत्य माझ्यासाठी आणि कोणतं नाहीये. क्योंकि जिन लोगों पर आप भरोसा करते हैं कई बार वो भी झूठ बोल सकते हैं और आपको लगेगा कि वो सच है। कारण अनेक वेळा ज्या लोकांना तुम्ही विश्वास ठेवता कधी कधी तेच खोटं बोलतील. आमेन। और अलग अलग कारण है कि लोग झूठ क्यों बोलते हैं। आता खोटं बोलण्यामागे सुना. अनेक कारण असतील. और पहला कारण यह है त्यातलं पहिलं कारण, क्योंकि झूठ जुड़ा हुआ है डर से। कारण ते जे खोटं आहे ते जुडलेलं आहे हमेशा याद रखो, भीतीसोबत. झूठ हमेशा जुड़ा हुआ है डर से। जे खोटं आहे ते नेहमी भीतीशी जुडलेलं क्योंकि आहे. मैं डरता हूं कारण मी भीतो इसलिए मैं झूठ बोलता हूं। म्हणून मी खोटं बोलतो. कि मुझे डर लगता है कि लोग क्या बोलेंगे, की मला भीती वाटते लोक काय बोलतील, लोग क्या सोचेंगे मेरे लोक बारे में, काय विचार करतील है ना। माझ्याविषयी. सही है, इसलिए मैं झूठ बोलता हूं। म्हणून मी खोटं बोलतो. आप कई बार देखो आप झूठ क्यों बोलते हो। अगर आप झूठ बोल रहे भी हो एक ही कारण की वजह से है, क्योंकि आप इंसानों से डरते हो। तुम्ही पारखून पहा, विचार करून पहा. जेव्हा जेव्हा तुम्ही कधी खोटे Right. बोलले असाल, तुम्ही खोटे का बोलले, कारण त्यावेळेस तुम्ही पुढच्या व्यक्तीला घाबरलेले क्योंकि असाल. अगर मैंने सच बोला कारण जर का मी इथं खरं बोललो तो शायद से हो सकता है कि वो सामने वाला इंसान मुझे पसंद ना करे। तर त्यावेळेस माझ्या खरं बोलण्यामुळे पुढचा व्यक्ती मला त्याचे आणि माझे संबंध बिघडतील. वो मेरी तरफ नीचे तरीके से देखेगा। तो माझ्याकडे खालच्या नजरेने पाहेल. पर हमेशा याद रखिए पण नेहमी लक्षात ठेवा, ये झूठ बोलने की आदत अगर आपके पास है ही खोटं बोलण्याची सवय तुम्हाला लागली असेल तो समझो वो कहां से आया। तर समजून घ्या ती कुठून आली. हो सकता है कि आपके बीते हुए कल में आपके कुछ ऐसे एक्सपीरियंस हुए थे, ऐसे कुछ अनुभव हुए थे कि आपने उन स्थानों पर सच बोला जहां पर लोगों ने कहा कि आपको झूठ बोलना चाहिए, और जब भी आपने सच बोला तो लोग आपके खिलाफ उठे थे। आमेन. कदाचित भूतकाळमध्ये तुमच्या जीवनात Right. असे अनुभव आले असतील की जिथं तुम्ही खरं बोलला तिथं लोक बोलले की तू खोटं बोलायला हवं होतं, आणि जिथं खोटं बोलला तिथं लोक बोलले की लोक खरं ना? बोलायला हवं होतं. तो आपको वो याद है, आता ते तुमच्या आठवणीमध्ये राहिले, आप वो भूल नहीं सकते तुम्ही ते विसरू शकत कि नाही. मैंने यहाँ पर सच बोला था, मैं तो सत्य के लिए खड़ा था, पर उस एक्सपीरियंस की वजह से लोग मेरे खिलाफ उठ गए, लोग मेरे खिलाफ बातें करने लग गए, बहुत सारे मेरे करीबी लोग मुझे छोड़ कर गए। इसलिए अगले बार मैं सच बोलने से पहले 10 बार सोचूंगा कि मैं कुछ लोगों को निराश ना करूं। की मी खरं बोललो पण माझ्या खऱ्या बोलण्याचा उलटच परिणाम झाला, लोकांचे माझे नातेसंबंध बिघडले गेले, ते माझ्या विरोधात झाले. म्हणून तुमच्या मनामध्ये ती आठवण, तो अनुभव तसाच राहिलेला, आणि तुम्ही नेहमी विचार करता की परत खरं बोलण्याआधी मी जरा सांभाळून खरं बोलेल. तो मैं खुद को दर्द से बचाने के लिए झूठ बोलता हूं। म्हणून स्वतःला वाईट अनुभवापासून वाचवण्यासाठी तुम्ही खोटे बोलता. पर एक चीज याद रखो, आपको सत्य बोलना और उसको हैंडल करना कैसे आना चाहिए वो आपको सीखना पड़ेगा। म्हणून तुम्ही Praise God. सत्य बोलून त्याला कसं हाताळायचं हे तुम्हाला जमायला हवं. हमें आमेन। सच किन लोगों के सामने बोलना है, की सत्य जे आहे कोणत्या लोकांसमोर बोलायचं, कौन लोग आपके सच को सुनना चाहते हैं। असे कोणते लोक आहेत ज्यांना आवडतं तुम्ही खरं बोललेलं. कई लोगों को पसंद नहीं सच, काही लोकांना तुम्ही खरं बोललेलं आवडतच तो नाही, उनको कुछ भी मत बोलो। म्हणून त्यांना काही बोलूच नका. आमेन। आवाज नहीं आ रहा, सही है, आमेन. राइट है। कुछ लोगों को सत्य नहीं पसंद है, काही लोकांना खरं ज्यावेळेस तुम्ही सांगता त्यांना ते आवडत नाही. तो क्यों आप जाकर अपने मुंह को खोल के बोलते हो, भाई मैं तुमको सच बोलता हूं, उसको नहीं सुनना है सच। म्हणून मग कशाला तुम्ही तुमचं तोंड उघडून तुमचे शब्द हा? तिथे व्यर्थ घालवत आहात, कारण सही आहे. त्यांना खरं ऐकायला आवडतच नाही. सच सिर्फ उन लोगों को बोलो जो आपके करीबी लोग हैं, जो आप पर भरोसा करते हैं और जो परमेश्वर कहता है कि तुम्हारे पड़ोसी हैं। आमेन. म्हणून खरं त्या लोकांसमोर बोला जे तुमच्या जवळचे आहेत, जे तुमच्यावर भरोसा ठेवतात. प्रॉब्लम ये होता है समस्या ही कि आहे जब भी हम प्यार भी करते हैं, की ज्यावेळेस आपण प्रेम करतो, हम लोग को लगता है कि परमेश्वर ने कहा सबसे प्यार एक समान करो। गलत। आपल्याला असं वाटतं येशू म्हणाला की सगळ्यांवर प्रेम कर, सगळ्यांवर समान प्रेम कर, असं नाहीये, कभी नहीं, कधीच नाहीये. कभी नहीं।
आप हद से ज्यादा कुछ लोगों को देते हो जो सच में उनके उसके लायक नहीं होते, तुम्ही पाहता काही लोक की त्या योग्यतेचे नाहीयेत, इसलिए आप दुख में हो, म्हणून तुम्ही दुःखामध्ये क्योंकि आहात आपको पता नहीं कि आपके प्यार को कैसे सही तरीके से बांटना है. की तुम्हाला हेच माहित नाही समझ रहे हो? तुमचं प्रेम कशा पद्धतीने, कशा योग्य पद्धतीने पुढच्याला द्यायचं, कितना प्रेम किसको कितना देना है. कसं वाटायचं, विभागणी कशी करायची, हम कोणत्या क्या करते- व्यक्तीला किती प्रेम हम द्यायचं. क्या करते हैं, दुश्मनों को भी प्यार करना है तो दुश्मनों के पास जाकर उसकी उसकी ओ भाई मैं तेरे साथ हूँ, और वो आपका दुश्मन है और वो बोल रहा वाह वाह अच्छी बात है, आज आज और कर और तुम्हाला कर. असं वाटतं की येशूने सांगितलं तुझ्या और शत्रूवर प्रेम कर, आणि तुम्ही त्या और वचनाला घेऊन जाता हा. की त्याला बोलतात तू माझा शत्रू आहे तरी सुद्धा मी तुझ्यावर प्रेम करतो. और करो दोस्ती, मग तुम्ही अजून मैत्री और करणार दोस्ती का? करते हो आणि तुम्ही अजून और मैत्री फिर करता फायदा उठाया जाता है आपका, आणि मग आपके प्यार का. तुमच्या प्रेमाचा गैरफायदा घेण्यात येतो. देखो दुश्मन से कैसे बर्ताव करना है, दोस्त से कैसे बर्ताव करना है अलग है. की शत्रू Praise the सोबत Lord. कसं वागायचं आणि मित्रासोबत कसं वागायचं ह्याच्यामध्ये फरक आहे. आप एग्जाम्पल देखो, उदाहरणार्थ परमेश्वर का शत्रु कौन है? देवाचा शत्रू कोण आहे? कौन है? आप हो गया? कौन है? कोण आहे? सैतान. परमेश्वर अपने शत्रु के साथ कैसे बर्ताव करता है? देव आपल्या शत्रू सोबत कसं वागतो? जब इस शैतान ने पाप किया जेव्हा सैतानाने पाप तो केलं परमेश्वर ने क्या किया? तेव्हा देवाने काय केलं? उसको स्वर्ग से उठाकर कहां पर फेंक दिया? त्याला स्वर्गातून काढून अभी नरकामध्ये अगर परमेश्वर टाकलं. कहता, अच्छा मुझे बताओ, क्या परमेश्वर शैतान से प्यार करता है? आता तुम्ही सांगा की देव सैतानावर प्रेम करतो का? हैं? क्या? नहीं, नहीं करता है. अगर परमेश्वर मुझे कहता है कि दुश्मनों से प्यार करो तो परमेश्वर उसके दुश्मन से नहीं प्यार करता? जर देव मला सांगत असेल तुझ्या शत्रूवर प्रेम अरे. कर, तर देव त्याच्या शत्रूवर प्रेम हॅलो. करणार नाही का? जाग रहे हो? अगर परमेश्वर कहता है मुझे कि तुम अपने शत्रुओं से प्यार करो तो परमेश्वर खुद अपने शत्रु से प्यार नहीं करता? जर देव मला सांगत आहे की तू तुझ्या शत्रूवर प्रेम कर, तर करता देव है. स्वतः तसं वागणार नाही का? पर करता है, तो करतो, पर उसे पता है कि उसके शत्रु को कहां पर रखना है. पण त्याला माहित आहे की त्याच्या शत्रूची जागा कोणती आहे आणि त्याला कुठे आवाज नहीं आ रहा दोस्त, सही है? आमेन? है ना कि वो मेरा शत्रु है की हा सैतान माझा शत्रू आहे, पर वो दूर रहेगा मुझसे. पण तो माझ्यापासून दूरच भले राहिला मैं उससे पाहिजे. प्यार करता हूँ जरी मी त्याच्यावर प्रेम करतो पर मैं उसे अपने करीब नहीं रख पण सकता, त्याला माझ्या जवळ ठेवू शकत क्योंकि नाही. अगर वो मेरे करीब रहेगा तर तो माझ्या जवळ राहिला तो मेरे साथ जो लोग हैं तर माझ्यासोबत जे लोक आहेत उन्हें भी प्रभावित करेगा. तर त्यांना पण तो वाईट प्रभाव त्याच्यावर सीधा- पाडू शकतो. सही है? तो बुद्धिमानी क्या है? मग सुज्ञता काय आहे? शत्रु से प्यार तो करता हूँ शत्रूवर प्रेम तर करायचे पर दूर से. पण त्यांना दूर ठेवायचे. वैसा ही नहीं जैसे कि मैं अपने पड़ोसी से प्यार करता हूँ. तसंच जसं मी माझ्या शेजारावर प्रेम करतो. ये है, सही है? सही है? राइट? तो दुश्मन से प्यार करो दूर से. म्हणून शत्रूवर प्रेम करा पण त्याला कोई बोलता है पर ब्रदर वो शत्रु पे प्रेम करना चाहिए ना. गॉड लव्स एवरीबडी इक्वली. वेयर इज इट सेड लाइक दैट? पण काही लोक म्हणतात की शत्रूवर प्रेम केलं पाहिजे, पण वचनात असं कुठं लिहिलंय की हे- देव प्रत्येक व्यक्तीवर समान प्रेम हे- करतो करायला सांगितलं तुम्हाला. अरे परमेश्वर ने ये भी कहा उन लोगों की मदद करो जो तुम्हारे नेबर्स है. अभी परमेश्वर ने दाखला बताया ना. क्या दाखला बताया? देवाने हे पण सांगितलं तुझ्या शेजारावर प्रेम कर, आणि येशूने उदाहरण दिलं की तुझा हा? शेजारी म्हणजे कोण, परमेश्वर ने ये भी बताया कि तुम्हारा पड़ोसी है कौन. की तुझा शेजारी कोण आहे. एक आदमी को मारा जाता है एका व्यक्तीला मारण्यात येतं, और उसे रास्ते पर आधे मरे हुए हालात में मरता है. चोर त्याला लुटतात आणि त्याला तसंच रस्त्यामध्ये अर्धमेल्या अभी अवस्थेमध्ये ये सोडून जातात. दाखला बताने से पहले यीशु मसीह को एक आदमी पूछता है, यीशु मसीह में आपने कहा ना कि पड़ोसी से प्यार करो, तो मेरा पड़ोसी है कौन? आणि एक व्यक्ती त्याला म्हणतो की येशूला विचारतो की प्रभू येशू माझा शेजारी कोण आहे, कौन है मेरा पड़ोसी? माझा शेजारी कोण आहे, बताया मुझे कौन है मेरा मला पड़ोसी. सांग की शेजारी म्हणजे कोण. तो परमेश्वर कहता है एक दाखला सुनो. तर मग त्यावेळेस प्रभू येशू एक दाखला त्याला एक सांगतात. आदमी को मारा जाता है एक व्यक्तीला और चोर आधे मरे हुए लुटतात, हालात में छोड़ दिया जाता त्याला है. मारतात आणि तसंच रस्त्यामध्ये अर्धमेल्या अवस्थेमध्ये एक सोडून आदमी आता जातात. है, मग तिथं एक व्यक्ती येतो, उसे देखता है त्याला बघतो त्या व्यक्ती और वहां से निकल जाता है. आणि निघून जातो. क्या वो आपका पड़ोसी है? तर तो तुमचा शेजारी आहे का? हाँ? नहीं ना, वो आपका पड़ोसी नहीं है ना. अच्छी बात है, चलो एक चीज जान लिया आपने. दूसरा, दुसरा एक
प्रीस्ट आता है, याजक, एक याजक तिथे वो येतो, भी आता है, तो पण येतो, वो भी देखता है, तो पण बघतो, तो उसे तरस आता है, त्याला कीव येते, पर वो निकल जाता है. पण तरी सुद्धा फक्त कीव येते, त्याला तसंच सोडतो आणि निघून क्या जातो वो पुढे. आपका पड़ोसी है? मग तो तुमचा शेजारी आहे का? अपने पड़ोसी को अपने जितना प्यार करो. सही है? हे वचन काय म्हणतं, तुझ्या पहिले तो- शेजाऱ्यावर जसं तू स्वतःवर प्रेम हाँ. करतो तेवढं त्याच्यावर नहीं, प्रेम कर. जितना मैं परमेश्वर से प्रेम करता हूँ उतना मैं पड़ोसी से प्रेम करता हूँ. गलत. जेवढं मी देवावर नाही. प्रेम करतो तेवढं माझ्या शेजाऱ्यावर प्रेम करतो, हे चुकीचं आहे. नहीं 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 नहीं, जितना आप खुद से प्यार करते हो उतना पड़ोसी से प्यार करना है. जेवढं तुम्ही स्वतःवर प्रेम Praise the करता Lord. तेवढं तुमच्या शेजाऱ्यावर Amen. प्रेम करायचंय. पहला, परमेश्वर को अपने पूरे तन मन धन से प्यार करो. पहिलं म्हणजे पहिला- देवावर पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण ताकदीने प्रेम करायला दुसरा- सांगितलंय. आणि दुसरं, खुद से प्यार करो स्वतःवर प्रेम कर, क्योंकि परमेश्वर तुझसे प्यार करता है. कारण देव तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. और अभी जितना तू खुद से प्यार करता है उसी हद तक तू पड़ोसी से प्यार कर. आणि पुढे जाऊन देव काय म्हणतो की जेवढं तू स्वतःवर प्रेम करतो तेवढं प्रेम तू शेजाऱ्यावर और कर. वो पड़ोसी भी कौन है? आता शेजारी पण कोण आहे ते पण तीसरा सांगितलंय. आदमी आता है, आता तिथं तिसरा व्यक्ती येतो, उसे उठाता है, तो पाहतो, त्याला उचलतो, उसकी मलम पट्टी करता है त्याची मलमपट्टी करतो और कहता है जब तक तू ठीक नहीं होता तब तक मैं तुझे छोड़ूंगा नहीं. आणि त्याला म्हणतो जो तू बरा होत नाही तोपर्यंत मी तुझी काळजी घेईन. परमेश्वर कहता है ये है तेरा आणि पड़ोसी. मग येशू म्हणतो की हा तुझा शेजारी आहे. तो इस पड़ोसी को आता हा शेजारी मुझे अपने जितना प्यार करना है. ह्या हालेलुया. शेजाऱ्यावर मला जेवढं मी सबको स्वतः नहीं. प्रेम करतो तेवढं प्रेम माझ्या ह्या सबको शेजाऱ्यावर नहीं. प्रेम करायचंय. I have to सगळ्यांसोबत distribute सगळ्यांवर my नाही. love properly. है ना? सही तरीके से मुझे अपने प्यार को बांटना है. माझं जे प्रेम आहे मी योग्य प्रकारे वाटायला शिकलं क्योंकि पाहिजे. अगर आपने ये नहीं सीखा तो लोग आपका फायदा जर उठाएंगे. हे तुम्ही नाही शिकलं तर मग लोक गैरफायदा घेतील. कुठल्या व्यक्तीला मी किती प्रेम द्यायचं, वाटणी करणं, हे कसं व्यक्तीवरून ठरवायचं. हालेलुया. आमेन. Fear भीती and lies. आणि खोटं. Fear यानी कि डर आप नहीं रख सकते किसी इंसान का. तुम्ही कुठल्याही व्यक्तीविषयी मनामध्ये भीती ठेवू शकत नाही. आप किसी इंसान से डरने की जरूरत नहीं आपको. कुठल्याही व्यक्तीला तुम्ही घाबरू शकत नाही. वो कुछ नहीं कर सकता. व्यक्ती काही करू शकत नाही. ज्यादा से ज्यादा वो आपके शरीर को मार सकता है, जास्तीत जास्त शरीराला ठार करू शकतो, पर आपकी आत्मा तो उसके पास पण है. आत्मा तर देवाच्या हातामध्ये. आमेन. अरे जोर से बजाए. हालेलुया. क्या कर सकता है? ज्यादा से ज्यादा वो आपके शरीर को नाश कर सकता है. व्यक्ती जास्तीत जास्त शरीराचा नाश करू क्या शकतो. डरते आप इंसानों को? म्हणून व्यक्तीला काय घाबरायचं. वो आपके साथ है. पण देव तुमच्या सोबत आहे. हालेलुया. आमेन. मैं इंसानों को खुश करने की कोशिश नहीं करता. आपण लोकांना खुश करायचा सो प्रयत्न करतो. फियर एंड लाइज. म्हणून भीती आणि खोटं. और झूठ आप इसलिए बोलते हो क्योंकि आप डरते हो इंसान क्या बोलेगे तुम्ही आपके बारे खोटं में. का बोलता हा विचार करून. जर का मी खरं बोललं तर पुढचा व्यक्ती माझ्याविषयी काय विचार करेल. और शैतान ने ना आपके इर्द गिर्द ऐसे लोग रखे जो रोज आपको झूठ बोलते हैं. आणि मग सैतान पाहतो आणि तुमच्या आजूभोवती अवतीभोवती असेच लोक ठेवतो की ज्यांच्यामुळे तुम्हाला रोज खोटं बोलावं और आपको लागतं. पता है क्या होता है उसकी वजह से? आणि त्यामुळे काय होतं, कि आपके इर्द गिर्द वैसे लोग हैं जो झूठ बोलते हैं तुमच्या अवतीभोवती असे लोक आहेत जे खोटं बोलत आहेत. और आप रोज उस झूठ पर विश्वास कर रहे आणि हो तुम्ही पण ते जे खोटं बोलत आहेत त्याच्यावर रोज विश्वास और ठेवतात. उस झूठ के विश्वास पर आप अपनी जिंदगी बांध रहे हो. आणि त्या खोट्यावर विश्वास ठेवून तुम्ही तुमचं जीवन बांधत आहात. कितना डेंजरस है ये आपको पता है? म्हणजे हे किती धोकादायक कि आहे आप झूठ पर की तुम्ही खोट्यावर अपनी जिंदगी बांध रहे हो. तुमचं जीवन बांधत आहात. क्या आपने चेक किया कि कौन लोग हैं मेरे इर्द गिर्द? आता तुम्ही हे तपासलं का की माझ्या अवतीभोवती कोण लोक आहेत, कौन है वो लोग? असे कोण आहेत. क्योंकि जैसे मैं सुनूंगा उस पर मैं विश्वास करूंगा, जैसे मैं विश्वास करूंगा मैं अपनी जिंदगी बांधूंगा. कारण जे मी ऐकेल त्याच्यावर मी विश्वास करेल Amen. आणि ज्याच्यावर मी विश्वास करेल त्याद्वारे माझं जीवन मी बांधेल. Devil has very strategically placed some people in your life. आणि सैतानाने बरोबर योग्य पद्धतीने मांडणी हाँ. करून अवतीभोवती तुमच्या लोक तसेच वो ठेवले. ऐसे लोगों को रखा है उसने कि वो झूठ बोलेंगे आपको जे लोक खोटं बोलत असतात नेहमी असेच लोक और- तुमच्या सोबती ठेवले. और झूठ आपको मार रहा है दोस्त. आणि त्यांचं खोटं असत्य तुम्हाला रोज ठार क्योंकि करत हर आहे. बार आप झूठ पर विश्वास करते हो. कारण सगळे तिथं तुम्ही प्रत्येक वेळी खोट्यावर विश्वास ठेवता. आप शैतान पर विश्वास करो क्योंकि शैतान झूठों का पिता है. आणि ज्या ज्या क्षणी तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवता तुम्ही सैतानावर विश्वास ठेवता का. देवाचं वचन म्हणतं सैतान लबाडांचा खोट्याचा बाप आहे. इसलिए वचन कहता है तुम सत्य जानोगे और सत्य तुम्हें म्हणून येशू ख्रिस्त आजाद देवाचं वचन करेगा. म्हणतं तुम्ही सत्य Hallelujah. जाणून घ्या
आणि जे सत्य तुम्हाला समजेल ते तुम्हाला बंधनमुक्त करेल. सिर्फ सत्य तुम्हें आजाद नहीं करता, फक्त सत्य तुम्हाला बंधनमुक्त करत जो नाही, सत्य तुम जानते हो जे सत्य तुम्हाला माहित आहे वो सत्य तुम्हें ते आजाद करता है. माहित असलेलं सत्य तुम्हाला सिर्फ बंधनमुक्त सत्य करतं. आपको आजाद नहीं कर सकता. सत्य तिथं असणं त्यामुळे तुम्ही बंधनमुक्त होत नाही. You shall know the truth. ते सत्य तुम्हाला समजायला पाहिजे, हाँ, सत्य को जानो. ते सत्य तुम्हाला समजलं पाहिजे सत्य है क्या? की सत्य आहे काय. सत्य वचन है सत्य आहे देवाचं वचन, और वही वचन आपको आजाद कर आणि सकता है. ते जे वचन जे तुम्हाला माहित आहे, जे समजलेलं आहे, ते वचन तुम्हाला बंधनमुक्त करतं. Come on church, hallelujah. आमेन. Amen. हाथों को ऊंचा उठाए. थँक्यू जीसस. बोलो मैं सत्य पर विश्वास करता बोला हूँ. मी बोलो. सत्यावर भरोसा जोर से ठेवतो. बोले. जे खरं आहे मी त्याच्यावर भरोसा ठेवतो. इन दिनों इतने झूठ फैलाए गए थे मेरे बारे में. काही काळात ह्या मागच्या काही दिवसांमध्ये माझ्याविषयी इतकं खोटं बोलण्यात आलं, बहुत सारे झूठ फैलाए गए थे माझ्याविषयी खोटाचा प्रचार करण्यात आला, सोशल पसरवण्यात मीडिया आलं, पर, यहाँ पर, वहाँ पर. सोशल मीडियावर, इतर इकडे तिकडे. पर मुझे पता था कि सत्य की हमेशा जीत होगी. पण मला माहिती आहे की सत्याचा नेहमी विजय होतो. Amen. Hallelujah. The truth always wins. सत्य नेहमी जिंकतं. Hallelujah. तो रचाने दो लोगों को झूठ, है ना? म्हणून रचाने दो. लोकांना किती पसरवायचे खोटं पसरू द्या. मैं विश्वास नहीं करता झूठ पर. मी त्या खोट्यावर भरोसा ठेवत नाही, मैं नहीं विश्वास करता. मी त्याच्यावर लक्ष देत क्या नाही, आप भरोसा विश्वास ठेवत करते हो? नहीं भाई. नाही. डर एक झूठ है. भीती खोट आहे. हर जो चीज के बारे में आप डरते हो वो एक झूठ है. ज्या ज्या विषयी तुम्ही घाबरता, भीता, ते सगळं खोटं आहे वो नहीं होगा आपकी जिंदगी में. आणि ते तुमच्या जीवनात होणार नाही. ठीक है, आइए हम अभी नेहमाया की जिंदगी से पढ़ेंगे. आता नेहमया ह्याच्या जीवनामधून आपण पाहूया. नेहमाया एक ऐसा आदमी था नेहमया असा व्यक्ती होता जिसे परमेश्वर ने एक दृष्टांत दिया, ज्याला देवाने एक दृष्टांत दिला, और उस दृष्टांत में आणि त्या दृष्टांतामध्ये परमेश्वर ने उसे कहा देवाने त्याला कि सांगितलं तुझे फिर से यरूशलेम की दीवारें बांधनी पड़ेगी. की यरूशलेमच्या पडलेल्या भिंती तुला परत तुझे बांधायच्या, फिर से वो दीवारें उभारनी पड़ेगी. त्या पडलेल्या भिंती परत तुला बांधायचे. आमेन. तो ये विजन नेहमाया को परमेश्वर ने दिया है. हा दृष्टांत आणि ही कामगिरी देवाने नेहमयाला पर दिली. अभी सुने, जैसे वो दीवारें बांध रहा है आता जसं तो ते ही भिंत बांधायला और सुरू करतो यरूशलेम को सुरक्षित रख रहा है, आणि यरूशलेमला परत सुरक्षित करत आहे, कुछ नेहमाया के दुश्मन थे. नेहमयाचे काही हा? शत्रू होते. कुछ नेहमाया के नेहमयाचे काही जब शत्रू भी होते. जब भी आप कुछ अच्छा काम करने देखोगे, जब भी आप परमेश्वर के लिए कुछ अच्छा काम करने देखोगे, जब भी आप अपने जॉब में कुछ अच्छा काम करने देखोगे, जब भी आप जिंदगी में सक्सेसफुल होने देखोगे, तो कुछ शत्रु है जो इसके बारे में सुनेंगे और खबर रखेंगे. आमेन. म्हणून ज्या ज्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये हा? यशस्वी व्हायचा प्रयत्न करा, तुमच्या नोकरीमध्ये, जीवनामध्ये, तुमचे शत्रू तुमच्याविषयी बातमी ते ऐकणार, सतत त्या बातमीची नोंद ठेवणार आणि तुमच्या विरोधात यायचा प्रयत्न क्योंकि करणार. नेहमा 6:1 में कहता है, जैसे नेहमाया यरूशलेम की दीवारें बांधने लगा, तो वचन कहता है कि उसके शत्रु ने ये बात, बोलो क्या, देखो, देखा नहीं, क्या किया. म्हणून वचन म्हणतं जसं नेहम्याने ती भिंत बांधायला सुरू केली, त्याच्या शत्रूंनी ही बातमी ऐकली. क्या सुना? काय ऐकली कि वो बातमी? दीवारें बांध रहा की है. नेहमया आता देवाने सांगितल्याप्रमाणे यरूशलेमच्या पडलेल्या हाँ. भिंती बांधते, यरूशलेम को सुरक्षित रख रहा है वो. यरूशलेमला सुरक्षित अभी ठेवण्यासाठी. जो देयर वर नो ब्रीचेस, यानी कि वहां पर कोई खड्डा नहीं था, वहां पर कोई ऐसा रास्ता नहीं था जिससे शत्रु अंदर आ सके. तो ये बात उसके शत्रुओं को छल रही थी. म्हणजे ती समझ भिंत रहे हो? बांधल्यानंतर कुठलीही जागा उरली नाही ज्याद्वारे शत्रू यरूशलेमच्या आत येऊ शकेल. हाँ. ही गोष्ट नेहमायाच्या शत्रूंना खटकली. अब एक चीज, पहला चीज है, शत्रुओं ने देखा नहीं, शत्रुओं ने सुना. पहिली गोष्ट काय, नेहमायाच्या शत्रूंनी हे बातमी ऐकली, वो देख भी नहीं पाए. त्यांनी पाहिली नव्हती, ते वो पाहू सिर्फ पण सुन शकले पाए. नाही, फक्त ऐकू शकले. कुछ लोग आपके उन्नति पाने से इतना जलते हैं कि वो उसे देखना नहीं चाहते. वो सुनकर ही अंदर जल रहे हैं, वो अंदर मर रहे हैं, पर वो देखना नहीं चाहते. क्यों? क्योंकि वो इतना जलते हैं, क्योंकि परमेश्वर एक नया काम उसने शुरू किया है आपके जिंदगी में. आमेन. काही लोक जे तुमचे शत्रू आहेत, हालेलुया. तुमची प्रगती ते पाहू पण शकत Praise नाही, the Lord. फक्त ऐकू शकतात, कारण देव तुमच्या जीवनामध्ये एक नवीन काम त्यांनी सुरू केलं. सॉरी अगर मेरा एनर्जी थोड़ा लो है, तो क्योंकि मैं काफ़ी बीमार हूँ पिछले 2 दिनों से, और
बस मेरे लिए दुआ में याद करें कि आई एम हील्ड इन जीसस नेम। पर मुझे काफ़ी ज़्यादा वीकनेस है, तो अगर थोड़ी सी एनर्जी कम लगे तो बस समझ लेना, ठीक है? वचन पर ध्यान देना बस, ठीक है? प्रेज गॉड। तो जगह नहीं है, उन्होंने सुना, म्हणून त्यांनी ऐकलं, देखा नहीं, उन्होंने सुना, पाहिलं पर नाही, ऐकलं। एक चीज याद रखिए, एक गोष्ट लक्षात ठेवा। नहमाया को पता था नेहमायाला माहित होतं कि उसके शत्रुओं ने सुना है। की त्याच्या शत्रूंना ही बातमी कळली और आता। ये नहमा 6:1 में हम जाएंगे थोड़े समय पे, नहम्याह उसे 6:1 3 अपने शत्रुओं के नाम पता थे, त्याला त्याचे शत्रू कोण आहेत असे 3 शत्रूंची नावं और माहित वो होती। क्या बोल रहे वो भी उसे पता आणि है। नेहमाला हे पण कळलं की ते काय बोलत आहेत। ये जिंदगी में बहुत जरूरी है म्हणून ह्या जीवनात हे फार गरजेचं कि आहे आप पहचान लो की तुम्ही ओळखलं कि पाहिजे कौन वो ऐसे लोग हैं जो आपके गॉड गिवन विजन के खिलाफ है। की असे कोणते लोक आहेत जे Amen? देवाने तुम्हाला जे दृष्टांत दिले त्याच्या Amen? विरोधात आहेत, ताकि आप जेणेकरून उनसे तुम्ही दूर से प्यार करो, त्या लोकांशी क्योंकि लांबूनच प्रेम करणार। क्योंकि जब भी आप उनके नजदीक जाओगे कारण ज्या ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या जवळ जाल, उनके पास एक मौका आएगा कि वो आपकी जिंदगी में झूठ डाल सके, झूठ डाल सके, क्योंकि वो आपको नीचा करना चाहते हैं, तो वो आपकी जिंदगी में झूठ डालेंगे, ऐसे चीजें बोलेंगे जो सच नहीं है, और जैसे आप उन पर विश्वास करने लग जाओगे, जो कुछ भी झूठ पर बंधा है वो गिर जाएगा। आमेन आमेन। आवाज नहीं आ रहा दोस्त? सही है ना? राइट है, राइट है। तो मुझे पहचानना है, म्हणून मला हे समजून घ्यायचं, कोण आहे वो ओळखायचं लोक? आहे की असे लोक कोण आहेत। आई डोंट हैव टू बी इग्नोरेंट, मुझे जानना है। मला फक्त समजून घ्यायचे, क्यों माहिती करून जानना है? घ्यायचे। का जाणून घ्यायचे? क्यों जानना है? का माहित करून ना कि घ्यायचंय? क्योंकि मैं उनके खिलाफ लड़ सकूं, यासाठी लड़ने का नाही काम की मला आपका नहीं है। त्यांच्याशी लढायचं नाही, कारण लढणं युद्ध आपलं नाहीये। लड़ने का काम मेरा नहीं है, लढणं युद्ध आपलं नाहीये, लड़ने का काम यहोवा का है। युद्ध देवाचं आहे, यहोवाचं हालेलुया। आहे। पर पण जानना जरूरी है। पण हे माहिती करून घेणं क्यों? गरजेचं आहे। क्योंकि मैं अलाउ नहीं कर सकता मेरे अंदर कुछ झूठ फैलाया जाए, कि मैं कुछ झूठ पर विश्वास करूं, क्योंकि जैसे मैं झूठ पर विश्वास करता हूं तो अपनी जिंदगी को भी मैं उस झूठ पर बांधने लगता हूं। उन लोगों से दूर रहे। म्हणून अशा लोकांपासून मला दूर राहायचंय जे खोटं Praise बोलत God. आहेत, कारण त्यांचं खोटं माझ्या जीवनामध्ये मी त्याला परवानगी देऊ शकत तो मैं नाही। बुद्धू नहीं हूं। म्हणून मी हाँ? मूर्ख नाही। नहमाया को पता है नेहमायाला माहित आहे कि मेरे शत्रु कौन है, की माझे शत्रू कोण आहेत, वो क्या बोल रहे ते हैं, काय बोलत आहेत, क्यों माझ्याविषयी बोल रहे हैं, असं का बोलत आहेत, और क्या मुझे उनके झूठ पर विश्वास करना है या नहीं? आणि ते जे बोलत आहेत खोटं, Amen? त्याच्यावर मला विश्वास ठेवायचा आहे का? अभी उनका तकलीफ क्या था आता त्या लोकांना, त्या शत्रूंना नेमकी समस्या काय कि होती? ये यरूशलेम की दीवारें बांध रहा है और उसमें कोई जगह नहीं रह गया है जिससे हम अंदर आकर प्रवेश कर सके और यरूशलेम को बर्बाद कर सके। समझ रहे हो? की नेहमया ज्या भिंती बांधत आहेत, त्यामुळं त्या भिंतीमधून यरूशलेमच्या आत यायला आता कुठलाही खड्डा राहिला हा नाही, ना? प्रवेशद्वार राहिले नाहीये। यरूशलेमला त्याच्यावर जिंकण्यासाठी, ताब्यात घेण्यासाठी। जरूरी ये है कि आप शैतान को कोई जगह ना दो, म्हणून महत्वाचं काय की तुम्ही शत्रूला कोणतीही जागा देऊ नका। जगह मत दो। जागा और देऊ नका। वो जगह आते कैसे हैं? आणि ती जागा तयार कशी होते? जब भी मैं अपने दिल में लोगों के खिलाफ गुस्सा रखता हूँ, घृणा रखता हूँ, नफरत रखता हूँ। ज्यावेळेस मी माझ्या जीवनामध्ये, सी. हृदयामध्ये लोकांविषयी राग, द्वेष, याद रखो. तिरस्कार ठेवतो। याद रखो, समसोन पर क्या था? अभिषेक थी। आता शमशोन, Right? त्याच्यावर देवाचा अभिषेक होता, पर क्योंकि उसकी निचली जिंदगी इतनी साफ नहीं थी, पण त्याचं भूतकाळातलं जीवन एवढं स्वच्छ नव्हतं, इसलिए उसे अपने अभिषेक से हाथ धोना पड़ा। म्हणून त्याचा अभिषेक त्याला गमवावा लागला। वो छोटे कॉम्प्रोमाइज करने लग गया। ते छोट्या सही छोट्या आहे? चुकीच्या गोष्टींसोबत तडजोड करत गेला। उन लोगों से बातें करने लग गया जो परमेश्वर कहता है कि वो मेरे शत्रु है। देव जो सांगायचा समझ की रहे हो? ह्या लोकांसोबत हा? संबंध ठेवू नको, तो- हे शत्रू आहेत, त्या लोकांसोबत तो संबंध ठेवत गेला। अंत में क्या हो गया? आणि शेवटी काय झालं? वो डिलाइला के झूठ में फंस गया, तो जो दिलायला सही जी आहे? स्त्री होती है ना? दुसऱ्या देशातली, तो- तिच्या खोट्यामध्ये फसला गेला। प्यार के चक्कर में, म्हणून प्रेमाच्या बाबतीत और क्योंकि वो अपने आप को आणि कंट्रोल नहीं कर पाया, स्वतःला तो स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही। उसने शैतान को जगह दी, सैतानाला जागा दिली, उसके शत्रुओं को जगह दी, और त्याच्या वो अपने शत्रूंना जागा अभिषेक दिली से हाथ धोकर आणि धो त्याचा पड़ा। अभिषेक त्याला गमवावा लागला। आमेन? आमेन? देखो, पाप से परमेश्वर को कुछ फर्क नहीं पड़ता, पापामुळे देवाला फरक पडत नाही, क्योंकि उसने आपको क्षमा कर दिया। कारण देवाने तो तुम्हाला क्षमा केली पर पाप पापाची। से आपकी जिंदगी में दिक्कतें आती पण हैं। त्या पापामुळे तुम्हाला तुमच्या हा? जीवनामध्ये समस्या येतात। हालेलुया, आमेन? आमेन। शैतान आपके आत्मा को छू नहीं सकता, सैतान तुमच्या आत्म्याला स्पर्श करू पर शकत आपके नाही, पाप
शैतान को आपके शरीर पर हमला करने के लिए एक जगह देते हैं। पण तुमच्या पापांमुळे सैतानाला जागा Amen. मिळते तुमच्या जीवनावर हमला तो करायला, जब प्रवेश भी करायला. नेहमाया इतने होशियारी से दीवारें बांध रहा था तो शत्रु को एक ही तकलीफ थी कि इसमें कोई रास्ता नहीं दैट इज व्हाई आई एम टेलिंग यू, डोंट गिव प्लेस टू द डेविल मेंटली, फिजिकली, स्पिरिचुअली, डोंट गिव हिम एनी प्लेस. म्हणतो मी सांगते की सैतानाला मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या तुमच्या जीवनामध्ये Amen. कोणतीही जागा देऊ नका. आमेन, हालेलुया. उसको बाहर रखो. सैतानाला बाहेर ठेवा. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग दिस? समजते? कोई आमेन बोले? आमेन. आमेन. तो शत्रु को प्रॉब्लम क्या था? आता नेहम्याच्या हे, शत्रूंना समस्या काय भाई होती? ये सुरक्षित है. की यरूशलेम ह्या भिंतीद्वारे आता सुरक्षित झाली आहे. कुछ लोगों को आपके सुरक्षा से जलन है, काही लोकांना तुमच्या सुरक्षितता जी आहे क्योंकि त्याची जळफळाट असेल. क्योंकि उनके पास वो नहीं है जो आपके पास है. कारण तुमच्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाहीये. आवाज नहीं आ रहा दोस्त? सही है. उनके पास उनके पास वो नहीं है जो आपके पास है. जे तुमच्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाहीये. आपके पास जो परिवार है वो उनके पास नहीं है. तुमच्याकडे जे कुटुंब आहे ते Amen. त्यांच्याकडे नाहीये. आपके पास जो जॉब है वो उनके पास जी नहीं नोकरी है. तुमच्याकडे आहे ती त्यांच्याकडे नाहीये. आपके पास जो सेहत है वो उनके जी पास नहीं तब्येत है. तुमच्याकडे आहे त्यांच्याकडे नाहीये. तो वो सोच रहे हैं म्हणून ते विचार करतात कि लोग मेरे, अगर मैं खुश हूं तो लोग मेरी खुशी के खिलाफ कैसे आ सकते हैं. इनफैक्ट उन्हें भी खुश होना चाहिए ना कि भाई इसकी जिंदगी अच्छी चल रही है, ये बढ़ रहा है, मैं उसे सपोर्ट करूं. नहीं, वो आपके विरोध क्यों आते हैं? क्योंकि वो आप में ऐसा चीज देखते हैं जो उनमें है नहीं. आमेन. लोक तुमच्या जीवनामध्ये ती गोष्ट Praise the पाहतात Lord. जी त्यांच्याकडे नाहीये. आमेन. आमेन. और आपके पास तो अच्छा परिवार, सेहत तो है ही, तुमच्याकडे चांगली तब्येत आहे, चांगलं कुटुंब आहे. पर एक ऐसा खजाना है आमेन. which stays in earthen vessels. Amen. यीशु मसीह है आपके साथ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. Amen. जितना आप ऊपर जाओगे म्हणून जितकं तुम्ही वर जाल जीवनात उतना आपको सिक्योरिटी मिलेगा. तितकं अभी जास्त देखो, तुम्हाला अभी सुरक्षितता मिळेल. ये देखो अपना सबसे सुरक्षित इंसान कौन है? Z+ सिक्योरिटी किसके पास है? आता Z+ सुरक्षा किसके जे पास है? म्हणतात ते कुणाकडे असते? अमेरिका के प्रेसिडेंट के पास है भाई. जे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प के पास है Z+ प्रेसिडेंट सिक्योरिटी. आहेत, डोनाल्ड है ना? ट्रम्प, त्यांना हाँ. इतकी मोठी सुरक्षा Z+ क्यों? सिक्युरिटी ज्याला म्हणतात क्योंकि ते वो असते. उच्च पद में है. का? कारण त्यांचं पद इतकं मोठं आहे. आप ऊंचे पद पे हो तसंच तुम्ही उंच पदावर आहात. तो परमेश्वर की सुरक्षा आपके इर्द गिर्द है. मग तुमचं अवतीभोवती देवाची सुरक्षितता और पण एवढीच जास्त असणार. यही तो शैतान आया था. आणि हा शैतान तो शैतान आहे. शैतान आया था शैतान आला. परमेश्वर के सामने और कहा, और परमेश्वर कहता है तूने योब को देखा है क्या? हाच शैतान देवाच्या समोर येतो आणि म्हणतो, हा? देव म्हणतो तो इयोबाला पाहिलंस का? तूने योब को देखा है तू क्या? इयोबाला पाहिलंस का? तो शैतान कहता है शैतान म्हणतो मैंने चारों दिशा से, यानी एक दिशा से नहीं, आगे से, दाएं से, बाएं से, पीछे से, सब जगह से उसके जिंदगी में हमला करने की कोशिश की, पर वो चारों तरफ से, आमेन. पण चारों तरफ से आमेन. तेरी सुरक्षा आमेन. योब पर है, तो मैं आमेन. उसे कैसे छू? आमेन. आमेन. हालेलुया. शैतान हाव? देवाला म्हणतो की मी चारी दिशांनी तपासून पाहिलं की मला कुठल्या प्रकारे इयोबाच्या जीवनामध्ये कैसे? जागा मिळेल. पण शैतान काय म्हणतो, तू सर्व बाजूनी इयोबाला सुरक्षित ठेवलेला आहेस. क्यों? का? क्योंकि योब एक पवित्र इंसान, कारण इयोब एक नीतिमान व्यक्ती होता. योब वही करता था जो परमेश्वर को भाता था. इयोब तेच करायचं जे देवाला आवडायचं. Amen. आमेन. वही करता है, वही होता है. पर तेच यू नो होतं. मैंने इस कहानी से एक चीज सीखी है. म्हणून इयोबाच्या कथेमधून मी एक गोष्ट शिकलो. तो परमेश्वर ने क्यों किया? ठीक है, मैं वो सुरक्षा निकालता हूं. मग हे झाल्यानंतर देव का म्हणाला असं की ठीक आहे, कली मी से ध्यान इयोबाची है? सुरक्षा काढून घेतो. क्योंकि वचन कहता था जिस समय परमेश्वर के पुत्र भी आते थे, कारण वचन म्हणतं की हा? ज्या क्षणी देवाचे पुत्र यायचे उस समय शैतान भी आया. त्या क्षणी शैतान पण तिथं आला देवासमोर हाजरी लावायला. तो शैतान जब भी परमेश्वर से बातें कर रहा है म्हणून शैतान ज्यावेळेस देवाशी तो बोलत आहे परमेश्वर के पुत्र भी सुन रहे हैं. त्यावेळेस देवाचे पुत्र तिथं ऐकत होते. तो वो कह रहा है आणि तो म्हणत आहे, परमेश्वर प्रभू देवा, योब तुझे सच में प्यार नहीं करता, परमेश्वर इयोब तुला खरोखर प्रेम करत नाही. क्योंकि तूने उसे कुछ दिया है. तू त्याला आशीर्वादित केले म्हणून तो तुझ्यावर प्रेम करतो. हाँ, प्यार इसलिए नहीं करता
क्योंकि तू अच्छा है, वो इसलिए प्यार करता है क्योंकि तूने उसे कुछ दिया है। जिस समय तू देना बंद करेगा वो तुझसे प्यार करना बंद करेगा। तू त्याला काहीतरी दिलंय म्हणून सही तो आहे? तुझ्यावर प्रेम करत आहे. तो- ज्या क्षणी देवा तू त्याला आशीर्वाद देण्याचं थांबवशील त्या क्षणी तो तुझ्यावर प्रेम करायचं थांबवेल. तो वो सिर्फ परमेश्वर से बातें नहीं कर रहा, पर परमेश्वर के पुत्रों को भी बता रहा है कि यीशु मसीह परमेश्वर तुझे सच्चा प्यार नहीं करता, क्योंकि आप उनसे इसलिए प्यार करते हो क्योंकि वो आपको कुछ चीजें देता है, पर जिस समय वो चीजें देना बंद करेगा, सी ही इज यूजिंग डिसेप्शन, सैतान फसवत आहे, फसवणुकीचा वापर वो करत आहे. लोगों को बता रहा तो है लोकांना तिथं सांगत आहे कि क्योंकि परमेश्वर आपको कुछ देता है इसलिए आप उसकी आराधना की करते हैं। देवाने तुला काहीतरी दिलं म्हणून तू त्याची आराधना करत आहेस. मुझे बताए, अगर आज आपके पास कुछ नहीं रहा भी, पण मला माहिती की जरी तुमच्याकडे आज काही नसलं, क्या तो भी तुम नसलं काही आराधना राहिलं करोगे? नाही तरी पण तुम्ही देवाची आराधना क्या करा. तुम आराधना करोगे? तुम्ही आराधना करणार का? क्या तभी भी तुम हाथों को ऊंचा उठाकर बोलोगे तरी देखील धन्यवाद तुम्ही यीशु? तुमचे हात उंच करून म्हणाल Come का on, की church, धन्यवाद करोगे? येशू. Amen? तो समझ रहे हो? हालेलुया। जगह नहीं है शैतान को, सैतानाला जागा नाही तुम तो इसलिए वो डर रहा है। म्हणून तो घाबरतो. Amen? जो लोग आपसे जलते वो आपके ऊपर कभी उठ नहीं पाएंगे, जे लोक तुमच्यावर कभी नहीं, जळफळाट कमी करतात ते तुमच्यापेक्षा कमी नाही वर जाऊ शकत नाहीत. कभी वो जिंदगी में ऊपर नहीं उठ ते पाएंगे त्यांच्या आपसे। जीवनात तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. कभी नहीं। कधीच पोहोचू शकत. उनका जलन उन्हें वहीं पर बांध के रखेगा जहां पर वो है। त्यांचा जो जळफळाट आहे ना त्यांच्या पायामध्ये ती बेडी आहे आणि त्यांना तिथंच बांधून तो ठेवणार. उनके तरफ ध्यान देना जरूरी नहीं है। म्हणून तुमचं लक्ष त्यांच्याकडे तुम्ही द्यावं हे नेहमाया गरजेचं की नाही. तरफ बांधते रहो, नेहमायासारखं जीवनाची भिंत बांधत बांधते राहा. रहो, बांधत राहा. बांधते रहो। बांधत राहा. कोई बोले बांधते रहो, बोला बांधत राहा. बोलो बांधते रहो, जीवनाला बांधत राहा. जोर से बोलो बांधते रहो। आमेन. हालेलुया, हालेलुया. आमेन। ओके, नेहमाया 6:3, नेहमया 6:3. 6:2, 2 से पढ़ेंगे, 2 और 3। खम, उसके शत्रु कहते हैं अभी, क्योंकि उसके शत्रु उसे रोक नहीं सकते हैं। तो वो देखे क्या बोल रहे हैं, they say, come let us meet together in one of the villages in the plain of Ono. आता ते नेहम्याला काय म्हणतात, नेहमया ये आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू. अभी शत्रु क्या कर रहा है? शत्रू काय करत आहे? होशियारी से उसे बोल रहा है तो चतुरतेने बोलत आहे कि नेहम्याला मैं तो तुझे बांधने से रोक नहीं सकता, की मी तुला बांधण्या जी भिंत तू बांधत आहे त्यापासून अडवू शकत तो नाही. आ जा तर तू ये मिलने हमसे। ये इकडे मला भेटायला या. मला एक वैली है, एक तराई है जिसका नाम है ओनो, वहां पर हम मिलकर एक बातें ओनोचं मैदान आहे त्या ठिकाणी आपण एका गावामध्ये भेटू. करें। एक गांव में आए, एका गावामध्ये भेटूया. आए मिलते हैं। ये तू ये आपण आय समोर समोर बातें बोलू. करते. बोलूयात आपण येऊन. यानी कि उच्च स्थान यरूशलेम से वो चाहते थे कि नेहमाया अपने परमेश्वर के दिए हुए काम को छोड़कर उनके साथ नीचे एक गांव में आए जिसका नाम था ओनो। म्हणजे त्यांची काय इच्छा होती की यरूशलेम जे डोंगरावर बसलेलं शहर आहे उंच ठिकाणचं, हा. आणि देवाने दिलेलं काम जो नेहम्या करत आहे ते सगळं सोडून कुठे त्याला नेहमाने त्यांना भेटायला यायचं, खाली दरीमध्ये जिथं गाव एक आहे ज्याचं नाव ओनो. प्रेज द लॉर्ड। वो कह रहे हैं दिस वेरी इंटरेस्टिंग, वो क्या कह रहे हैं पता है कि तुम उच्च स्थान से नीचे आ ते काय जाओ, म्हणत आहे, उंचावरून खाली ये. तुम उधर मत रहो, तिथं थांबू नको. तुम उंच ऊपर मत ठिकाणी रहो. तिथं राहू नको. उंच तो तुम ठिकाणी उस सुरक्षा से आ जाओ ते जे सुरक्षित ठिकाण आहे और तिथं खाली हमारे ये. साथ बातें करो। आणि आमच्या इथं ये, आमच्याशी बोल हम एक भेट. गांव में हैं आम्ही एका गावात आहोत और उस गांव का नाम है ओनो, आणि त्या गावाचं नाव आहे ओनो. वहां पर आओ। इथं ये. शैतान नहीं चाहता कि आप ऊंचे स्थान पर रहे, शैतान चाहता कि आप निचले स्थान पर शैतानाची आकर पण इच्छा नाहीये की तुम्ही वर जीवनामध्ये वरच्या ठिकाणी राहावं. त्याची इच्छा तुम्ही खाली यावं अपने शत्रुओं से बातें करो। आणि तिथं येऊन तुमच्या शत्रूंसोबत बोलावं. आमेन। जो काम आप कर रहे हो जे काम तुम्ही करत वो आहात शैतान चाहता है कि वो ऊंचा काम है, शैतानाला माहिती आहे ते उंच चांगलं काम आहे. पर वो कहता है तो डोंट काय स्टे म्हणतो? देयर, की तिथं राहू नको, सोडते. कम डाउन, आणि इकडे ये खाली. लेट अस टॉक, ये आपण बोलूया. हम बात करते हैं। आपण एकत्र भेटू, तू वहां बसू. पर मत रह, तिथं सोड जरा ते. क्योंकि जब तक तू वहां पर है मैं तुझे छू नहीं सकता, पर जब भी तू मेरे स्तर पर आ जाएगा और हम बात करने लग जाएंगे तभी मैं तुझे हरा पाऊंगा। आमेन. समझ कारण जोवर तू वरच्या Praise the ठिकाणी Lord. आम्ही तिथं येऊन तुला Amen. स्पर्श करू शकत नाही, पण ज्या क्षणी समझ तू रहे हो? इथं येशील त्या क्षणी आम्ही तुला हात लावू शकतो. मैं आपको बोलता हूं छोटी सोच छोड़ दो। म्हणून मी तुम्हाला सांगत आहे
छोटा विचार करणं बंद करा छोटी बातों में उलझना बंद कर आणि दो. छोटं बोलणं आहे, छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून घेणं बंद करा. नहीं, उसने मुझे गुस्से से देखा. की नाही त्याने माझ्याकडे या. कसं पाहिलं रागाने. ये छोटी बातें हैं. ह्या खूप शुल्लक गोष्टी आहेत, छोटी बातें हैं ये. शुल्लक आहेत ह्या. मैं तो कहता हूं अगर आपका डिवोर्स भी हो रहा है तो भी आप आनंद मना सकते मी तर म्हणतो की तुमचा हैं. मैं नहीं, ऐसा नहीं बोल रहा हूँ कि मैं हूँ डिवोर्स के लिए, पर मैं बोल रहा हूँ हर हालात में आप आनंद मना सकते हो. मी म्हणतो तुमच्या हा. कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तुम्ही आनंद करू शकता. या बोल सकते हो धन्यवाद परमेश्वर कि स्वर्ग में ना ही शादी में दिया जाता है ना ही शादी किया जाता है, शादी तो सिर्फ इस दुनिया तक है. आमेन. हाँ? तो भले कोई मुझे छोड़कर जाए, तू मुझे कभी छोड़कर नहीं जाएगा. ऐसा म्हणून ठीक आहे प्रभू की मला जीवनामध्ये जरी हा. कोणी सोडलं तरी तू मला कधीही सोडणार नाही. किसी ने आपका गला भी काट दिया तो भी आप धन्यवाद दे सकते हो. आमेन. भाई वो चाकू में ना कोई जंग था ना रस्टेड था वो, तो चिलक्षी के काट दिया. अरे आज ज़्यादा से ज़्यादा क्या ही कर सकता है शैतान, आपके शरीर को थोड़े दुख तकलीफ पहुंचा सकता है. हमेशा याद रखे हम इस दुनिया में चंद दिनों के मेहमान हैं, हमारा घर तो स्वर्ग है. आपण तो क्या ह्या ही निराश कर सकता पृथ्वीवर है. एक पाहुणे आहोत, प्रवासी आहोत, हा. यात्री आहोत. काही काळासाठी आपलं हालेलुया. कायमचं घर आहे स्वर्ग. एक आदमी पौल जैसे आदमी को कभी तुम डरा नहीं सकते. पौल हा? प्रेषित पौल सारख्या व्यक्तीला कोणीही घाबरवू शकलं नाही. Amen? वो कहता है मुझे जीना मसीह है और मरना लाभ है. तो का म्हणतो हा? जगणं माझ्यासाठी येशू ख्रिस्त आहे आणि मरणं माझ्यासाठी लाभ तो आहे. इस इंसान को क्या बोलोगे, मैं तुझे मार दूंगा. बोले अरे यार मेरे लिए लाभ है मग तुम्ही क्योंकि मैं अशा जाऊंगा व्यक्तीला स्वर्ग में. काय बोलाल जर Praise का? the Lord. जो अशा व्यक्तीला काय धमकवाल, Amen. जो काय म्हणतो की मी जगलो येशूसाठी आहे, मेलो तर अजून त्याच्याहून लाभ आहे, अशा व्यक्तीला तुम्ही ठार मारण्याची भीती कशी घालाल. चाहे कुछ भी हो मैं जीत रहा हूं. म्हणजे मी Amen. जगो किंवा मरू मीच जिंकत आहे. अगर मैं जी रहा हूं तो परमेश्वर के लिए जीऊंगा, अगर मरूंगा भी तो मैं हमेशा के लिए Amen. स्वर्ग में जाऊंगा. म्हणजे मी- तो कौन सा चीज मुझे घबरा सकता है. मैं छोटी सोच क्यों करूं. म्हणून मी जगलो तरी Praise the मी Lord. जिंकणारच आणि मी मेलो तरी जिंकणारच आहे. तर मग मी छोटा विचार का ठेवायचा. छोटी सोच छोड़ दो. छोटा जो विचार आहे, कमी शैतान विचार, चाहता है कि आप नीचे आ जाए. खालचे विचार सोडून द्या, कारण सैतानाची इच्छा आहे की तुम्ही खाली यावं. पता है जब भी बचपन में अगर मेरा झगड़ा हो गया ना किसी से, लहानपणी ज्यावेळेस भांडण देखो व्हायचं, बचपन में लहानपणी सबका होता है. सगळे ठीक है? लहान मुलं तो बचपन में ना अगर मुझे किसी को मारना रहता था ना, लहानपणी ज्यावेळेस भांडण मैं व्हायचे, अपने बारे में बोल रहा हूँ, ठीक है, आपका भी हो सकता है कुछ अलग. तो जब भी मुझे किसी को मारना होता ना तो मुझे हमेशा लगता था यार ज्यादा नहीं मार दूं उसको, ये लग बिक जाए उसको. ज्यावेळेस भांडण व्हायचं माझं आणि मी जर का हा? कुणाला मारायचा प्रयत्न करायचा, मी विचार करायचा मी जोराने जर का मारलेला लागेल खूप जास्त, दूसरे लड़के को फर्क नहीं वो दे रहा है ना. पण पुढच्याला काहीच नाही, तो जोरात मारत आहे. तो मैंने समझा एक चीज, मग मी त्यावेळेस शिकलो, कुछ लोगों के देखो कुछ लोगों को ना बोलूं बुरा नहीं मानोगे ना, बोलो ना, तो कुछ लोग ना ट्रेंड है, बोले काही ट्रेंड है. लोकांची ट्रेंड आहे, सवय आप कितना भी उनसे बहस करो जीतेंगे वही. की तुम्ही सही कितीही आहे. त्यांच्यासोबत वाद विवाद करा, हा. जिंकणार तेच. भाई वो सालों से ट्रेंड है. कारण तू उनके साथ वाद विवाद करके तू हार जाएगा. ते प्रशिक्षित आहे, ते इतके आता त्याच्यामध्ये हा. तरबेज झालेत की तुम्ही कितीही वादविवाद करा, शेवटी ते जिंकणार 2 आहेत. मिनट में तुझे डिबेट में हरा देंगे. ते असं तुम्ही त्यांच्या नादी लागाल ना, 2 मिनिटात ते बोलण्यामध्ये तुम्हाला हरवतील. तो मैं उनके जमीन में जाकर उनसे लड़ूंगा नहीं. आता म्हणून मी त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी लढणार नाही, वाद करणार नाही. मैं उनको अपने प्यार की जमीन पर लाऊंगा. मी त्यांना माझ्या प्रेमाच्या ठिकाणी घेऊन येईन. आवाज नहीं आ रहा, सही है. आमेन. बहस करके मुझे अगर पता है हारना ही है तो बहस करने के बजाय मैं प्यार करूंगा. और अगर परमेश्वर के प्यार ने पूरे दुनिया को जीत लिया, म्हणून वादविवाद करून जर का मला माहिती आहे की मी हारणार आहे, तर वादविवाद करण्याच्या ऐवजी मी प्रेम करेन. तो लोगों के लेवल पर क्यों आते हो. म्हणून त्यांच्या पातळीला का जायचं क्यों आपण, उनके जैसा बातें करते हो. त्यांच्या पातळीला जाऊन का वागायचं आपण पण. उसने गाली दिया मैं 10 दूंगा, त्याने 1 शिवी दिली मी 10 देईन, उसने 10 दिया मैं 20 दूंगा. त्याने 10 दिले मी 20 देईन. हार जाओगे आप, शेवटी तुम्ही लड़ते रह जाओगे आप.
तुम्हीच युद्धामध्ये और कहीं पर पहुंचोगे नहीं। सतत लढत राहाल आणि कुठेच जाणार नाही जीवनात पुढे. शांत रहो म्हणून काय, शांत राहा और जानो आणि समजून घ्या, ओळखून घ्या वो यहोवा है। की देव आहे. आमेन. आमेन। सही बोल रहा हूँ, सही बोल रहा हूँ। उनको मैं अपनी जमीन पर लाऊंगा। म्हणून मी त्यांना माझ्या प्रेमाच्या जागेमध्ये घेऊन. नेहमाया के शत्रु चाहते थे कि वो नीचे आए। नेहमायाचे शत्रू ते बोलतात की तू खाली ये, त्यांना हवं होतं. एक चीज याद रखो, जब भी आप शैतान की जमीन पर जाते हो तो वैसे ही आप कमजोर हो जाते हो। म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही सैतानाच्या जागेत जाल त्या क्षणी तुम्ही तसेही जैसे अशक्त ही आप बनलात. उसके जमीन पर जाते हो, आप कमजोर हो जाते ज्या क्षणी तुम्ही त्याच्या जागेत जाल तुम्ही अशक्त हो। बनला. कितने समझ रहे? You know the story of Cain and Abel, right? तुम्हाला कनान केन आणि केन और हबेल, एबल का स्टोरी पता है ना आपको? केन आणि हबेल क्या त्याची हुआ कथा था माहिती उनकी आहे ना? जिंदगी में? काय होतं त्यांच्या What जीवनात? happened in their life? काय होतं, क्या हुआ था? काय झालं त्यांचे केन आणि हबेल? केन कहता है हबेल को, केन हबेलला म्हणतो तू मेरे साथ आ। चल माझ्यासोबत. और वचन कहता है जब वो अभी जमीन पर थे तभी केन ने हबेल को मार दिया। आणि वचन म्हणतं की केनने हबेलला ठार केलं. केन ने हबेल को अपनी जमीन पर नहीं मारा, उसने उसे अपने जमीन पर लाकर उसे मार दिया। केनने हबेलाला त्याच्या जागेमध्ये बोलावलं आणि तिथं ठार केलं. Amen? It's not God who's responsible. आता इथं देव जबाबदार नाहीये. हमेशा याद रखो, हर चीज के लिए परमेश्वर जिम्मेदार नहीं है। प्रत्येक गोष्टीसाठी देव जबाबदार नाहीये. हम कई बार अपने जमीन को छोड़कर उन छोटी ख्यालातों में जाते हैं। कधी कधी आपण आपली जागा सही आहे? सोडून चुकीच्या खालच्या विचारांच्या हम जागेत अपने जातो. जमीन को छोड़कर आपण आपली जागा सोडतो छोटी बातों में लग जाते हैं, आणि छोट्या छोट्या छोटे उलझनों में लग जाते छोट्या हैं, गोष्टीमध्ये छोटी आपण सोच में स्वतःला लग जाते हैं। गुंतवून घेतो. शत्रु तुम्हें छोटी जमीन पर बुला रहा है। पण सैतानाला पण तेच हवंय की तुम्ही खालच्या ठिकाणी यावं. पर नेहमाया को देखो, पण नेहम्याला पहा, नेहमाया कहता है मैं नहीं आऊंगा। नेहम्या त्यांना म्हणतो मी येणार नाही. आमेन. आमेन? क्या आप ये बोल सकते हो मैं नहीं आऊंगा? तुम्ही असं बोलू शकता का, मी येणार नाही? आमेन? मैं उस छोटी सोच की तरफ नहीं जाऊंगा, मी ती जी खालचे विचार आहेत त्या पातळीला येणार नाही. मैं हारे हुए ख्यालात नहीं सोचूंगा, मी हारलेले विचार करणार नाही. क्योंकि आप जिस स्थान पर हो अभी अभी आप जयवंत से बढ़कर हो। कारण तुमची जी जागा आता आहे तिथं तुम्ही Amen. विजयापेक्षाही महान, हालेलुया। विजेत्यापेक्षा महान आप जयवंत ही नहीं पर आप जयवंत तुम्ही से फक्त बढ़कर हो। विजेतेच एवढं नाहीये तर विजेतापेक्षाही मोठे आणि महान आहात. आमेन. आगे कहता है उन्होंने मुझे ओनों के गांव में बुलाया है, पर उनकी 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 इच्छा ये थी कि वो मुझे बर्बाद कर सके। They wanted to do mischief. He understood that. नेहम्याला समजलं होतं त्याला की त्यांचा उद्देश काय त्याला तिकडे बोलवण्याचं. Nehemiah 6:3. नेहम्या Final verse बंद करते हैं, ठीक है? नेहम्या 6:3. And I sent messengers unto them saying, तेव्हा मी माझ्या निरोपांमार्फत असा निरोप पाठवला की I am doing a great work. मी एका महत्वाच्या कामामध्ये आहे. I am doing a great मी work. एक महत्वाचं काम करत आहे. तो बोलो मैं, तर बोला बोलो मैं मी एक एक महान काम एक महान कर रहा हूं। काम करत आहे. हाथों को ऊंचा उठाए, बोलो मैं बोला मी एक एक महान काम महान काम कर रहा हूं। करत आहे. और एक बोलो मैं मी एक महान मी काम एक महान काम कर रहा हूं, करत आहे. इसीलिए त्यामुळं मैं नीचे नहीं आ सकता। मी खाली येऊ शकत नाही. आमेन। नेहमाया को पता था कि वो जो काम कर रहा है वो एक महान काम कर रहा है। नेहम्याला माहित होतं तो जे काम करत होता भिंत बांधायचं ते महान काम होतं. तो मुझे नीचे आने की जरूरत नहीं है, म्हणून तो म्हणाला की मी हे काम हातातलं सोडून तुमच्याकडे खाली येणार नाही. क्योंकि मैं जो काम कर रहा हूँ वो कारण एक मी जे काम महान करते ते काम महान है। काम देवाचं काम Praise the करते. Lord. आमेन. तो चाहे लोग कितना भी मुझे नीचे बुलाए उनके स्तर पर, मैं उनके स्तर पर नहीं जाऊंगा, क्योंकि म्हणून- मैं जो कर रहा हूँ वो आमेन. एक महान काम म्हणून है। लोक कितीही त्यांच्या पातळीला खाली बोलवायचा प्रयत्न करतील पण मी तिथं जाणार नाही. कारण मला माहिती आहे मी देवाचं महान काम करत आहे. These are distractions that you should not have. हे विचलित करणाऱ्या गोष्टी आहे जे तुमच्या जीवनात असता का. और आगे वो कहता है कि ये काम रुके क्यों, आणि तो पुढे काय म्हणतो की हे काम मी का और थांबव मैं नीचे आऊं क्यों। आणि मी खाली का येऊ. Amen. कोई भी काम कोई भी अगर ऐसा डिस्ट्रैक्शन है जिससे आपका काम धीमा हो रहा है तो वो काम बंद कर दो। जर का अशी कोणती गोष्टी असेल ज्यामुळे तुम्ही विचलित होता, तुमचं काम हळू होते, त्याच्यामध्ये ते अडचण येते, तर ती गोष्ट थांबवा. स्टॉप दैट।
ती गोष्ट थांबवा. मुझे पता है कुछ लोगों की जिंदगी में उन्हें कुछ चीजें पता है, कुछ आदतें पता है, जिसकी वजह से उनका काम रुक रहा है, उनका काम धीमा हो रहा है. वो आदतें बंद कर दो. काही लोकांना माहिती आहे त्यांच्या Praise the जीवनामध्ये Lord. अशा गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांचं Recognize it. जीवन हळू होते, जीवनातल्या कामामध्ये अडथळा येत नाही. त्या गोष्टी पारखा आणि बाजूला करा. और जान लो कि मैं जो काम कर रहा हूं वो महान आणि हे काम है. ओळखून घ्या की तुम्ही जे देवाचं काम करत आहात ते महान आहे. वो काम कोई चीज नहीं रोक सकता. आणि ते काम कोणतीही गोष्ट जीवनातली अडवू शकत नाही, मुझे थांबवू नीचे शकत स्तर में नाही. आने की जरूरत नहीं आणि है. म्हणून मला त्या खालच्या पातेला जायची गरज नाहीये. याद रखे आप एक ऐसे इंसान हो जो एक दौड़ में भाग रहा है. मग तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही असे व्यक्ती आहात जे शर्यतीमध्ये आहात. पर जो लोग वहां पर बैठे हुए हैं वो बोल रहे हैं कि तू ठीक तरीके से दौड़ नहीं रहा है. आणि जे बाहेर लोक थांबलेले आहेत ते म्हणतात तू तर व्यवस्थित धावत नाहीये. और इसलिए आप उन लोगों को बताने के लिए कि मैं सही तरीके से दौड़ रहा हूं, आप वहां पर उन लोगों के पास जा रहे हो. पर भले आपने उन्हें समझा लिया कि मैं सही तरीके से दौड़ रहा हूं, पर आप दौड़ हार जाओगे. आणि तुम्ही त्या लोकांचं ऐकून तुमची जी धाव आहे ती थांबवून ती मध्ये सोडून Amen. त्यांना जाऊन सांगत आहात की कसं तुम्ही योग्य प्रकारे धावत आहात. हे सांगून पटवून दिलं तरी तुम्ही तुमच्या धावेमध्ये पाठीमागे राहिला. मैं परमेश्वर की ओर देखता हूं. बोला, मी परमेश्वराकडे पाहते, जो मेरी दौड़ की शुरुआत है जे माझे जी धाव और आहे जो त्याची मेरी सुरुवात दौड़ आहे की अंत भी है. आणि माझे जे धाव आहे त्याचा शेवट पण तोच आहे. मेरी नजर परमेश्वर पर है. माझं लक्ष देवावर आहे. दौड़ते रहो, धावत राहा. दौड़ते रहो, ह्या जीवनाची जी वो धाव काम आहे करते रहो त्याच्यामध्ये धावत राहा. ते काम करत जिसके राहा. लिए परमेश्वर ने आपको नियुक्त किया है. याच्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केले, बोलवले, विश्वास निवडले. योग्य बने रहो. विश्वासूपणे ते काम करत राहा. छोटे ख्यालों में मत जाओ. छोट्या विचारांमध्ये अडकून पडू लोगों नका. की आवाजें मत सुनो. लोकांचे वाणी ऐकू नका. लोगों को ये समझाने की कोशिश मत करो आणि कि मैं त्यांना सही हूँ. हे समजवायचा प्रयत्न पण करू नका की कसे तुम्ही बरोबर आहात. क्योंकि आपको सिद्ध करने वाले इंसान नहीं है, परमेश्वर है. कारण तुम्हाला हालेलुया. बरोबर बोलणारा व्यक्ति नाहीये तर देव आहे. आपका नाम किसी के हाथों में नहीं, आपका नाम परमेश्वर के मुख में. इसलिए 2 बार वो आपका आमीन. नाम लेकर कहता है जकिये जकिये समूएल समूएल. 2 बार लेता है क्योंकि वो आपके नाम को जानता है, वो आपको पहचानता है और उसने आपके नामों को अपने हथेली पर लिखा है. अगर आपकी नजर सिर्फ यीशु मसीह पर रहेगी तो आप इस जिंदगी के दौड़ को जीत लोगे. आमेन, आमेन. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हाथों को ऊंचा उठाए, बोलो मैं जयवंत से बढ़कर हूं. बोला, मी जो विजेता आहे त्याच्यापेक्षाही महान आहे. आखिरी चीज नहम्याह 6:4 कहता है, नेहम्या 6:4 म्हणतो, शत्रुओं ने 4 बार बोला कि आओ 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 आओ. त्याच्या शत्रूने 4 वेळा निरोप पाठवला की नेहम्या कृपया करून ये इथं खाली. कितने बार बोला? किती वेळा? जोर से एकदा बोले, नाही, कितने बार? दोनदा नाही, 4 वेळा. 4 बार. 4 वेळा. पर नहम्याह नहीं गया. पण नेहम्या गेला नाही. प्रत्येक वेळी त्याने नाकारलं. समझो, शैतान एक बार कोशिश करके रुकेगा नहीं. सैतान एकदा प्रयत्न करून थांबणार वो नाही. लाते रहेगा लोगों को. तो सतत एकाच झाले की दुसऱ्याला घेऊन येईल. पर हर बार आप बोलो नहीं. पण प्रत्येक वेळी तुम्ही बोललं पाहिजे इफ नाही. द एनिमी इज एडमेंट, अगर शत्रु है जो बस- आपका पीछा नहीं छोड़ेगा तो आप भी बोलो मैं भी परमेश्वर के वचन का पीछा नहीं छोड़ूंगा. जर शत्रू Praise the तुमचा पाठलाग सोडत नाहीये हा? तर तुम्ही शत्रूला म्हणायचं मी पण देवाचा पाठलाग सोडणार क्योंकि नाही. जिस चीज पर मैंने बोला है, अगर आप कोई चीज बोलते हो ना तो वो सिर्फ बोल नहीं, आप बीज बो रहे हो. कारण ज्यावेळेस तुम्ही काही बोलता तुम्ही फक्त ते शब्द बोलत नाहीये तर ते पेरता बीज कई आहे. बार जब हम घोषणा करते हैं ना, मैं आशीर्वाद देता हूं यीशु के नाम से, मैंने आरोग्य पाया यीशु मसीह के नाम से, हमें फर्क नहीं दिखता. याद रखे, इंसानों को दिखने के पहले दुरात्माओं को दिखता है. म्हणून ज्या ज्यावेळेस तुम्ही बोलता मी आशीर्वादित आहे, हाँ? लगेचच तुम्हाला फरक दिसत नाहीये. पण व्यक्तीला, मनुष्याला फरक दिसण्याच्या आधी सैतानाला तो दिसतो. मैं आपको एक उदाहरण देता हूं. अगर हम किसी इंसान के लिए प्रेयर करते हैं जो भूतग्रस्त है, आता आपण ज्याला हा? दुरात्म्याने पछाडले असतील त्या लोकांसाठी आपण प्रार्थना तो जैसे करतो. हम प्रार्थना करते हैं ना, तो वो आदमी बोलता है मुझे आग आग महसूस हो रहा है. शैतान कहता है मुझे आग आग महसूस त्यावेळेस तो हो रहा व्यक्ती है. म्हणतो की मला असं आत नून जळल्यासारखं होतंय. अभी मुझे कुछ नहीं हो रहा है, आता मला तर काय होत नाहीये, पर शैतान को हो रहा है. पण सैतानाला होतंय. यानी कि याचा अर्थ जब काय? भी मैं कोई आत्मिक चीज करता हूं ना, ज्यावेळेस मी कोणती आत्मिक गोष्ट करतो वो पहला चीज अंधकार के राज्य को लगता है. ती पहिल्यांदा ती गोष्ट जाऊन हाँ? त्याचा हमला होतो सैतानाच्या अंधाराच्या हाँ? राज्यात. वो फर्क पहले आत्मा में होता है, आत्म्यामध्ये पहिल्यांदा फरक पडतो. फिर बाद में मुझे दिखता है कि दुरात्मा निकल गया. आणि समझो? मग सही है, त्यानंतर मला राइट? नैसर्गिक दृष्ट्या दिसतं यानी की कि जब भी मैं सैतान निघून बोलता गेला.
मुझे कई बार लगता है कुछ हुआ नहीं है, म्हणजे काय, ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस असं वाटतं की काय होत नाहीये, पर आत्मा में हो चुका पण है. आत्म्यामध्ये तर घडलंय. मुझे नहीं दिखाई दे रहा, मला आता दिसलं नाहीये, but something has happened. पण काहीतरी घडलंय. Hallelujah. आमेन. Amen. तो हर बार आप कुछ बोलते हैं, आपने एक बीज बोया. म्हणून ज्या ज्यावेळेस तुम्ही बोलता तुम्ही तिथं बी पेरता. अभी ये देखो, परमेश्वर ने अंजीर के झाड़ को श्राप दिया. आता देव, सही तुम्ही है? पहा, येशूने त्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला. उसने कहा कोई तुझसे फल नहीं खाएगा. तो बोलला की इथून पुढे तुझं फळ कोणी खावणार नाही. वो गया. आणि येशू पुढे निघून जातो. अगले दिन अपने शिष्यों को उसने फिर से वही स्थान पर लाया. आणि दुसऱ्या दिवशी परत त्याच ठिकाणी आले ते. क्यों? शिष्याला घेऊन येशू आला का? क्योंकि परमेश्वर चाहता था कि उसके शिष्य देखे जिस स्थान पर उसने कुछ बोला है वहां पर कुछ हुआ है. कारण येशूची इच्छा होती त्याच्या शिष्यांनी Praise the पाहावं Lord. की ज्या ठिकाणी Amen. येशूने काही बोललंय तिथं काहीतरी घडलंय. जहां पर भी आपने कुछ बोला है म्हणून जिथं तुम्ही काही बोलला असेल वहां पर फिर से जाओ तिथं परत जा और देखो आणि पहा कुछ बदलाव हुआ है कि नहीं. की फरक पडलाय की नाही. और अगर नहीं हुआ आणि नाही फरक पडला, फिर से हाथों को ऊंचा उठाओ परत एकदा हात वर और करून बोलो बोला, यीशु के नाम से येशूच्या नावामध्ये हालात बदल जा. परिस्थिती बदल. हालेलुया. आमेन. फिर से जाओ परत जा और कुछ नहीं हुआ आणि परत काही फिर से झालं वहां असेल, पर आओ परत बोला और हाथों को ऊंचा उठाओ आणि हात वर और करून बोलो बोला, यीशु के नाम से येशूच्या नावात बीमारी निकाल जा. आजार निघ. और तब तक बोलो जब तक आपको कुछ दिखाई नहीं देता. आणि कुठवर बोलायचं Praise the Lord. तोपर्यंत जोर तुम्हाला काही दिसून येत. अगर शत्रु 4 बार आ सकता आता है शत्रू जर का 4 वेळा येऊ तो शकतो, मैं वचन को लेकर भी 4 बार आ तर सकता मग हूं. मी पण वचनाला घेऊन 4 वेळा जाऊ शकतो. आवाज नहीं आ रहा, सही है? Amen. आमेन. अगर शत्रु नहीं हार मान सकता शत्रू जर का हार मानत नाहीये, तो मैं क्यों तर मग हार मी का हार मानूं. मानायची. मैं तो परमेश्वर का बेटा मी तर हूँ. देवाचा पुत्र आहे, मैं तो देवाची कन्या जयवंत आहे. से बढ़कर मी हूँ. तर विजेत्यापेक्षा मैं तो महान आहे. सर हूँ, पूछ नहीं. आमेन. हालेलुया. मी मस्त काय शेपूट नाही. If the enemy can come 4 जर times, सैतान शत्रू 4 वेळा येऊ शकतो, I will come 40 तर मी times. 40 वेळा जाईन. आमेन. हालेलुया. सही है? कोई आमेन बोले. आमेन. पर तब तक घोषणा करो जब तक कुछ बदलाव नहीं दिखता आणि आपको. तोवर घोषणा करत राहायची जोवर तुम्हाला फरक दिसत नाही.